काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन सपकाळांना आणखी एक गोष्ट करायची आणि ती गोष्ट म्हणजे सध्या गलितकात्र झालेल्या काँग्रेसचं रिस्ट्रक्चरिंग त्यांना करायचंय. म्हणजे काय करायचंय तर त्यांना काँग्रेसची संघटना नव्यानं बांधायची. म्हणजे काँग्रेसचे मोठमोठे नेते हे भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये एक पोकळी निर्माण झाली आणि हीच पोकळी आता भरून काढण्याचं काम काँग्रेसनं सुरू केलंय असं दिसतंय. म्हणजे काँग्रेस त्यासाठी काय करतंय तर काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष नेमतंय, प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकाध्यक्ष नेमतंय आणि वेगवेगळ्या 10 सेलच्या माध्यमातून आपले पदाधिकारी हे तालुका लेवलला नेमण्याचा प्रयत्न काँग्रेस करतंय आणि यातून वेगवेगळ्या सेक्टर मधल्या लोकांना पुन्हा आकर्षित करण्याचं आणि काँग्रेस सोबत जोडण्याचं काम हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सायलेंटली सुरू केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. जे नेते काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले किंवा सत्तेच्या वळचणीला गेले त्यांची जागा भरून काढण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि विचारधारेशी कमिटेड असलेली लोक काँग्रेस शोधताना दिसत आहे.